तुझ हलताना मन फांदी ओळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर गायतोंडे. हो येस, बसा. तुमची फाईल आतमध्ये आहे. ठीक, थँक्यू. येस सर. स्वाती गायतोंडेंना आत पाठव. हो ओके. तुम्हाला डॉक्टरांनी आत बोलवलं. येऊ? प्लीज कम या. नमस्कार डॉक्टर. नमस्कार नमस्कार, बसा ना. मी डॉक्टर गायतोंडे, मिसेस गायतोंडे. नमस्कार. त्या पण डॉक्टर आहे. बर. आणि हा आमचा मुलगा समीर. हाय समीर, कसा आहेस? हाय. बोला, कसं काय येणं केलं? आम्हाला ह्याच्याविषयी बोलायचं होतं. हा एक मिनिट. ह्याच्याविषयी आहे ना? मग आपण ह्याच्याशी गप्पा मारूया. वा समीर, मस्त नाव आहे. समीर, तू जरा मला स्वतःविषयी काहीतरी सांग. 12वी सायन्सला आहे. आई वडील दोघेही डॉक्टर, त्यामुळे मग मीही म्हणजे तुला वाटत नाही का डॉक्टर व्हावंसं? मी सांगू डिटेल? ठीक आहे, तुम्ही बोला. त्याचं काय डॉक्टर, हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. हम्म. आणि आम्ही दोघांनी आधीपासूनच ठरवलं होतं की ह्याला काही म्हणजे काही कमी पडू द्यायचं नाही. म्हणून अगदी अगदी जन्म सुद्धा त्याचा गुरुजींना विचारून चांगला शुभ मुहूर्त गाठण्यासाठी संध्याकाळी 5:56चा गोरज मुहूर्त गाठला आणि प्लॅन सिझेरियन केलं आम्ही. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मी लग्नासाठी मुहूर्त काढतात ते ऐकलं होतं, पण डिलिव्हरीचा मुहूर्त हे नव्याने ऐकतोय. आता फक्त नर्सनी टेबल खालनं कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असं केलं असं म्हणू नका. अहो, तो 6 महिन्याचा रांगता झाला तेव्हाच आम्ही त्याच्या समोर लॅपटॉप ठेवला. कीबोर्डवर बोट आपटायचा, कॉम्प्युटरशी खेळायचा. मग प्ले ग्रुप, नर्सरी आणि उत्तम शाळेत प्रवेश. बर. स्विमिंग, टेनिस सगळं म्हणजे त्याच्या सर्वांगीण गुणासाठी जे जे करणं शक्य आहे ना ते अगदी सगळं केलंय. म्हणजे एखादी कला असायला पाहिजे म्हणून संगीत सुद्धा शिकवलं. गुरुजी घरी यायचे त्याच्यासाठी स्पेशल. पण काय ना, 10वी ते 12वी या दरम्यान हे सगळं शक्य नसतं ना. हा, पण तो युट्यूबवर बघून गिटार शिकतो हा घरी. क्या बात है, क्या बात है. मग प्रॉब्लेम काय आहे? मी बाहेर जाऊ का? अरे का, आम्ही काही तक्रार करत नाही आहोत त्यांच्याकडे. आपण फक्त डॉक्टरांकडून उत्साहाचं औषध घेऊन जायचंय. हा, त्याचं काय झालंय डॉक्टर, त्याचा अचानक टेम्पोच गेलाय. अच्छा. अहो, रोज सकाळी माझ्या बरोबर 5:30ला उठून माझ्या क्लबमध्ये टेनिस खेळणारा हा मुलगा आता कंटाळा करतो एकसारखा. काही ना काही कारण काढून टाळाटाळ करतो आणि घरी टीव्ही बघत बसतो. उशिरा उठतो, ट्युशनला जातो म्हणून निघतो आणि मित्राकडे जाऊन बसतो. कॉलेज बंक करतो. नेमकं काय होतंय समीर? म्हणजे ते प्रॉब्लेम आहे का, किंवा तुझ्या आई बाबांकडनं काही वेगळ्या अपेक्षा आहेत का? नाही, तू मोकळेपणाने बोल. अहो, पण त्याने काही मागावं असं काही शिल्लकच ठेवलेलं नाहीये ना आम्ही. म्हणजे त्याची स्टडी रूम आम्ही AC केली आहे, तिथेच बेड आहे. सकाळी त्याच्या बाबांबरोबर तो टेनिसला जातो. रविवारी स्विमिंग, रोज सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट, मग 10 वाजता कॉलेजला जाऊन फक्त प्रेझेंटी लावायची. मग ट्युशन, ती सुद्धा आम्ही सगळ्या विषयांची लावलेली आहे. आणि तीही कोल्हे सरांची, जिथे सगळा हॉल AC आहे. संध्याकाळी अगदी लाईट डिनर, अर्धा तास TV, मग अभ्यास आणि मग झोप.
तुम्हाला सांगते डॉक्टर, ह्याला ऍसिडिटीचा जरा त्रास झाला म्हणून त्याचा एकही अभ्यासाचा दिवस वाया जायला नाही पाहिजे म्हणून आम्ही मसालेदार तिखट भाज्या बनवणंच बंद केलं. जेवणात फक्त ना टोमॅटोचं सूप नाही तर चिकन क्लिअर सूप, भोपळ्याची साधी सपक भाजी आणि काजू घातलेलं बिन तिखटाचं वरण असाच मेनू असतो. अहो, आधीमध्ये कधी भूक लागली ना तर त्याला बेल्जियम चॉकलेट देतो. त्याचे बाबा खास फॉरेनहून त्याच्यासाठी घेऊन येतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात ना. हो. हा. अरे तुम्हाला सांगतो मिस्टर गायतोंडे, एका सेकंदासाठी मला असं वाटलं की या मला राष्ट्रपतींची दैनंदिनी ऐकवतात का काय. विचारा ना त्याला, त्यातलं काही खोटं आहे का. वा वा वा, क्या बात आहे समीर. हा म्हणजे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे बालगीत म्हणून ठीक आहे, पण कोणाचे तरी आई बाबा जेवणामध्ये भाजी बनवताना काजू बदाम पिस्ते चॉकलेट असं सगळं वापरतात हे मी तरी पहिल्यांदा ऐकलंय. कमाल. हे सगळं मस्त आहे मिस्टर गायतोंडे, पण म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर काहीतरी विचारू. या सगळ्या त्याच्या बिझी शेड्यूलमध्ये रिक्रिएशनसाठी विरंगुळ्यासाठी वेळ कधी. हो हो, दरवर्षी 5 दिवस आम्ही बाहेर हिल स्टेशनवर जातो ट्रिपला. त्याला उटी आवडतं म्हणून आणि वेळ वाया जाऊ नये म्हणून जाता येता फ्लाईट जर्नी. अहो शिवाय ह्याच्या बर्थडेला फुल डे सेलिब्रेशन. हो. आमचं क्लिनिक बंद, संध्याकाळी पार्टी, बस. तसे मित्र नाहीये फार ह्याला. नाही छान आहे, फर्स्ट क्लास. तुमची जर हरकत नसेल तर मी एक 10 मिनिटं समीरशी एकट्याशी बोलू, म्हणजे यू कॅन वेट आउटसाइड. ओके. ग्रेट, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. समीर इकडे बस, ही खुर्ची जरा जास्त कम्फर्टेबल आहे. बस बस बस. हा वाह, समीर हवा का झोका. काय बस समीर, आवडता हिरो. नाही, मी फारसे हिंदी सिनेमे बघत नाही. हां, कधी कधी इंग्रजी फक्त. बर, आवडता क्रिकेटर. धोनी. बाळा तू असा कंटाळल्यासारखा काय, म्हणजे 12वीचा स्ट्रेस आहे का, निराश वाटतंय का. निराश नाही काका, पण उत्साहच नाही वाटत कशातच. तेच ते रुटीन, तीच पुस्तकं, तेच कॉलेज, तेच सर. पण कोणी मित्र वगैरे नाहीत. आहेत, पण सगळे माझ्यासारखेच अभ्यासाला बांधलेले. सारखा सारखा तोच विषय काढतात. तुला किती मिळाले, मला किती पडले. मला किती पडले. आणि आसपासचे कोणी शेजारी पाजारी, म्हणजे लहान मोठे कोणी. त्यांच्याबरोबर फार राहत जाऊ नकोस असं आमच्या आईचं म्हणणं आहे. का? गल्लीतल्या मुलांची तर बोलूही देत नाही ती. हां, सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचो, पण हल्ली तर आई बाहेरच्या बाहेरच घालवते त्यांना. वॅगाबॉन्ड म्हणते, वॅगाबॉन्ड. समीर तू अत्यंत हुशार विद्यार्थी आहेस. मन लावून अभ्यास केलास ना तर मेरिटमध्ये येशील. मग तुला अशी ओढ नाही वाटत. नाही वाटत. म्हणजे अभ्यास आवडतो, पण मार्क नाही आवडत. म्हणजे कशासाठी रोज सकाळी उठायचं, कशासाठी धडपड करून 90% वर मार्क्स, असंच वाटतं. आणि काय म्हणजे तुला मेडिकल आवडत नाही का. नाही, तसं नाही. त्यांना मला डॉक्टरच करायचंय आणि त्यालाही माझी ना नाही. मी कष्टही केले असते खूप, पण काय समीर. डॉक्टर काका, एकीकडे सगळ्या सोयी, ट्युशन, पण या दोघांना माझ्यावर भरोसाच नाहीये. भरोसा नाहीये म्हणजे. इकडे मी मार्काचा विचार करतोय, रिव्हिजन करतोय, आणि तिकडे त्यांनी एका खाजगी कॉलेजशी बोलून खूप डोनेशन देऊन माझं ऍडमिशन पक्कही केलंय. म्हणजे क्रिकेटची मॅच आधीच फिक्स झाली आहे. म्हणजे माझ्या मेहनतीला काही अर्थच नाही. मग कशासाठी करू मी हे सगळं. हे बघ यार समीर, तू ना एकतर अपसेट होऊ नको. कमॉन कमॉन कमॉन, चेअर अप. अरे तू इतका हुशार विद्यार्थी आहेस, अजिबात अपसेट होऊ नको. मी काय म्हणतो तुला, तू मन लावून अभ्यास कर.
हा, मस्त मार्क मिळव आणि तुझ्या हक्कानं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये स्वतःच्या जीवावर ऍडमिशन मिळवूनच दाखव त्यांना. जाऊ दे त्यांचे डोनेशनचे पैसे फुकट, काही फरक पडत नाही. बरं एक काम कर, आता एक 10 मिनिटं तू बाहेर बस आणि जरा आई बाबांना आत पाठव. मी जरा बोलतो त्यांच्याशी, जरा खबर घेतो त्यांची. हा, दॅट्स लाईक माय बॉय. थँक्यू सो मच डॉक्टर. सुपर. हवा का झोका. तुम्हाला बोलवतो. चला. या 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 मिस्टर मिसेस गायतोंडे. काही सिरियस नाही ना डॉक्टर? हो म्हणजे खूप काळजी वाटते हो. आपलं कसं झालं माहिती आहे का मिस्टर मिसेस गायतोंडे, की तुम्ही त्याला प्रोत्साहन देण्याच्या नादात त्याला सगळ्या गोष्टी जरा जास्तच उपलब्ध करून दिल्यात आणि तो नेमका तिथेच अडखळतोय. अहो पण म्हणजे डॉक्टर, मुलांच्या प्रगतीसाठी पोषक गोष्टी करणं काही चूक आहे का? नाही म्हणजे जे कष्ट आम्हाला पडले, ज्या अडचणी आम्हाला आल्या, जे सुख आम्हाला मिळालं नाही ते आमच्या एकुलत्या एक मुलाला मिळावं असं आम्हाला वाटणारच ना. डॉक्टर, मी मेडिकलला कसं गेलो मला माहिती. आई वडिलांकडे पुरेसे पैसे नाही, ऐपतच नव्हती त्यांची. पण पण आता आमच्याकडे सगळं असताना त्याला कशाला अडवायचं? मिस्टर गायतोंडे हा तसा फसवा युक्तिवाद आहे, निसर्ग विरोधी आहे आणि त्याच्या यशाच्या ध्येयाला हरताळ फासणाराही आहे. म्हणजे मी समजावून सांगतो. प्रगतीसाठी सगळ्यात महत्वाचं काय? उद्दिष्टाचं अप्रूप, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या वाटेवर येणारे अडथळे. तुम्ही त्याच्या आयुष्यात येणारे सगळे संभाव्य अडथळे त्याच्या आयुष्यात येण्याआधीच दूरच करून टाकलेत. त्यामुळे त्याला कसलं आव्हानच उरलं नाही आणि आव्हान नाही म्हणून मग उत्साह नाही. फुलपाखरं जेव्हा कोश तोडून बाहेर येतात तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांचे पंख फाटतात, पण म्हणून त्यांचे आई वडील त्यांच्या त्या कोशाला कोमट पाण्याने नरम करून ठेवत नाहीत ना. कारण तसं जर केलं तर मग बाहेर आल्यानंतर त्यांच्या पंखांमध्ये दीर्घकाळ उडण्याचं बळ कसं येणार? प्रतिकूलतेतून प्रतिकार शक्ती निर्माण होते मिसेस गायतोंडे. तुम्हाला तर माहितीये बाळ जन्म कसं घेतं, तुम्ही डॉक्टर आहात. जेव्हा ते आपल्या आईच्या शरीराच्या 15% जास्त ऊर्जा स्वतःकडे खेचायला लागतं तेव्हा निसर्ग आपोआप त्याला गर्भाशयाच्या बाहेर पाठवतो. संत्र्याच्या झाडाला फळं कधी लागतात? जेव्हा आपण त्याचं पाणी तोडतो. म्हणजे पाणी मिळेनासं झालं की मग झाड फुलतं, बहरतं, त्याला फळ धरतं. पण डॉक्टर, बाहेरच्या जगात किती कठोर कॉम्पिटिशन आहे. क्षमता नसेल तर तो मागे राहणारच. मान्य आहे ना, पण हे सगळं करण्यामध्ये आपण हे विसरतोय की मुलांना जे हवंय ते देणं म्हणजे प्रेम नाही. मुलांना जे हवंय ते मिळवण्यासाठी सक्षम करणं म्हणजे प्रेम आहे. आणि तुमच्या केस पुरतं बोलायचं झालं तर तुमचा मुलगा तुमच्या देण्याने गुदमरतोय. अहो पण डॉक्टर, 10वी ते 12वी या 2 वर्षात मुलांनी शारीरिक दृष्ट्या फिट असायला हवं, म्हणून आम्ही इतकी काळजी घेतोय त्याची. बघा ना तो किती फिट आहे. तुम्हाला हा फिट वाटतो मिसेस गायतोंडे? नो, लेट मी बी ऑनेस्ट विथ यू, मला हा फिट नाही वाटत. अहो तुम्ही दोघांनी त्याला स्वतः जन्म घेताना सुद्धा मेहनत करू दिली नाहीयेत. सिझेरियन करून टाकलं गोरज मुहूर्तावर. नीट बघा त्याच्याकडे. तुमच्या अति खाऊ घालण्यामुळे त्याचं पोट सुटले. किती यंग आहे तो. तुम्हाला सांगतो मिसेस गायतोंडे, इतक्या यंग मुलांना असं पोट सुटलेलं वगैरे पाहिलं ना फार वाईट वाटतं मला. त्याची स्किन बघा, अजूनही बाळसं न गेल्यासारखी सॉफ्ट आहे. त्याच्या स्नायूंमध्ये बळकटी नाही. कसं काय? त्याच्यात ऊर्जा, उत्साह हे सगळं येणार कुठून? काजू घातलेलं वरण खाऊन. तुम्ही दोघे डॉक्टर आहात, मी नव्याने तेच तेच काय आणि कसं सांगू तुम्हाला? डॉक्टर, हे सगळं आम्ही त्याच्या भल्यासाठीच करतोय. तुम्ही दोघे त्याला आयुष्यभर पुरणार नाही आहात, हे विसरू नका. मी तुम्हाला एका संशोधनाची गंमत सांगतो. उद्या जर परग्रहावर वस्ती करावी लागली तर तिथे झाडं हवीत म्हणून एक
कृत्रिम बायोस्पियर तयार करण्यात आला. तिथे वेगळी वेगळी झाडं लावली, त्यांना पोषक द्रव्य दिली गेली, पाणी पुरवठा झाला, अगदी कृत्रिम वारा सुद्धा देण्यात आला. झाडं झपाट्याने वाढायला लागली, मोठी झाली, तजेलदार झाली, मस्त फळं बिळं आली. पण एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर ती सगळी झाडं कोसळली, पडली, भुईसपाट झाली. का माहितीये? कारण त्या कृत्रिम बायोस्फिअरमध्ये त्यांना झोडपणारा नैसर्गिक वादळी वारा नव्हता. विशिष्ट उंची गाठल्यानंतर त्यांना झुलायची ताकद देणारा सोसाट्याचा वादळी वारा नव्हता. झाडांची मुळं जी जमिनीत रुततात ना, ती फक्त तिकडनं पोषक द्रव्य घेत नाहीत, ती त्या जमिनीला घट्ट पकडून चिकटून ठेवतात. आणि ती ताकद त्यांना कोण देतं? सोसाट्याचा वादळी वारा. पण आता काय करायचं डॉक्टर मग? निदान भारंभार फीस भरून आधीच एका खासगी मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यासाठी ती जी एक सीट रिझर्व्ह करून ठेवली ना, ती तरी पक्की करू नका. हे कोणी सांगितलं? म्हणजे समीरने ऐकलं? त्याला कसं माहित? नाही, ते महत्वाचं नाहीये. त्याला कसं माहिती ते सोडा. हे बघा, आपण त्याच्यासाठी मुद्दाम प्रतिकूल परिस्थिती निर्माण करू शकत नाही, पण त्याच्या मेहनतीतली मजा नको ना घालवूया. गमत बघा, प्रतिकूलतेला इंग्रजीमध्ये ॲडव्हर्सिटी असा शब्द आहे, पण त्याच्यातून जी प्रगती होते त्याला ॲडव्हर्सरियल ग्रोथ असं म्हणतात. आपल्या व्यक्तिमत्वासाठी ही प्रगती खरोखर महत्त्वाची असते. म्हणजे सक्षम निरोगी आयुष्य जगण्यासाठी ॲडव्हर्सिटी महत्त्वाची आहे, असा निसर्गाचाही प्राथमिक नियम आहे. अर्थात तो डार्विननेही सिद्ध केला आहे. त्याच्या मते जो जितका जास्त सक्षम असेल तोच स्पर्धेत टिकेल, कारण निसर्ग कठोर आहे. उत्क्रांतीच्या मुळाशी सुद्धा हीच प्रतिकूलता आहे. अर्थात दुर्दैवाने माणूस इतका सुसंस्कृत झाला आहे की सुखाच्या हव्यासा पोटी आपण प्रतिकूलतेचं महत्त्वच गमावून बसलोय. पण मग आता नेमकं काय करायचं डॉक्टर? म्हणजे त्याच्या आयुष्याची भली सुरती वाट मुद्दामून खड्डे खणून खडतर करायची? नाही नाही, मुद्दामून खडतर करू नका, पण त्याला त्याच्या पायाने तर चालू द्या ना. खांद्यावर घेऊन त्याला पांगळं करू नका. मुलांची वाट मखमली पायघड्यांची केली म्हणून त्यांचा वेग वाढणार नाही, उलट हरवून बसेल. समीरचं काय होतंय माहितीये का मिस्टर गायतोंडे? त्याचं आयुष्याबद्दलचं अप्रूप, कुतूहल, उत्साह सगळं ओसरत चाललंय. बघा, म्हणजे ट्राय करा, पण बदल म्हणून एकदा त्याला विमानाने ट्रिपला नेऊ नका. त्याला नॉन AC 3 टायर रेल्वेच्या कोचनी ट्रिपला जाऊ द्या. त्याला मित्रांबरोबर रमू द्या. उन्हात पावसात त्याला बाहेर पडू द्या. प्रवासाची मजा अनुभवू द्या. मिस्टर गायतोंडे, समीरला एकदा मस्त एखाद्या मोठ्या झाडाखाली खूप मेहनत केल्यानंतर त्या झाडाच्या सावलीत डोक्याखाली हात घेऊन शांत झोपण्याचं सुख अनुभवू द्या. त्याला स्वतःच्या तहान भुकेची अनुभूती होऊ द्या. तुम्ही तर त्याला भूक लागायच्या आधीच खायला देताय, तेही जास्त. अहो पण डॉक्टर, त्याने मागितलं तर आम्ही त्याला देणार ना. मागेल ते नको, आवश्यक आहे ते द्या, हवं ते देऊ नका. पिलांच्या पंखात बळ यावं म्हणून पक्षी त्यांना भरवते, स्वतःच्या पाठीवर घेऊन उडत नाही, त्यांना अपंग करत नाही ना. गायतोंडे, क्रिकेट बघता आवडतं? मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. फिक्स झालेल्या मॅचच्या यशापेक्षा परिश्रमाअंती झालेला पराभव आपल्याला परवडतो, कारण तो आपल्याला जास्त आनंद देतो. थँक्यू डॉक्टर. मी समीरशी बोलतो आणि त्याची खाजगी कॉलेजमधली ऍडमिशन कॅन्सल करतो. गुड. त्यालाही सांगतो की त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तो स्वतःच्या जीवावर कुठेही ऍडमिशन मिळवू शकतो याची आम्हाला खात्री आहे. डॉक्टर, औषधांचं काही प्रिस्क्रिप्शन वगैरे? नाही नाही, खरं तर प्रिस्क्रिप्शन वगैरे काही नाही, पण आत्ता तुमच्या दोघांशी बोलता बोलता मला बर्ट्रांड रसेलचं एक मस्त वाक्य आठवलं, ते तुम्हाला लिहून देतो. आयुष्यातल्या खऱ्या आनंदासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे
हव्या असलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी न मिळणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.